चिलखत. अबे साले. ये मेरा चांदी का हाथ, बहुत पैसा है अपने पास, अंबानी में. क्या बोला तूने? वो भी चांदी का है. औकात से बड़े शौक इंसान को कर्ज बाजारी बना देते हैं, लेकिन औकात से बड़े सपने इंसान को कामयाब बना देते हैं. भाई साहब ये किस लाइन में आ गए आप? काश्मीर रिटर्न. भाई आला आपला भाई. त्याला जायला जमलं नाही, पण हे बघा तुम्ही व्ह्यू बघा. काश्मीरचं गिफ्ट बघा, गिफ्ट फ्रॉम सायली. खॉंड वारा पण दिसला पाहिजे ना भाऊ. पोरी पाठायला लागल्यात, प्रपोज यायला लागल्यात. दिवसाडे प्रपोज येतोय. काय नडतो तुम्हाला? लाईटीमुळे या लाईटीत गोरा दिसतो. सो हॅलो पब्लिक, व्हॉट्सअप, जय श्रीराम. परत 6 नाही वाजलेले, आज 5 वाजलेले. 1 तास लवकर. दिवस आतंकवादी की कहाणी नाही होती. आतंकवादी दोपहर को उठत आहे. बेरोजगार की नाही होती. बेकार अवघड काम झालंय. म्हणजे बेरोजगारीचे हद्द पार केलेत आपण, मी आणि ह्याने. हो काय शर्टवाला तो नाही, तो रोज कामाला जातो 8ला उठून सकाळी आणि 7ला घरी येतो बरोबर. तर सीन असं आहे, 5 वाजलेले आहेत इव्हिनिंगचे. 6 नाही वाजलेले. मी काल तुम्हाला म्हणलेलं 6 नाही वाजवणार म्हणून 5 वाजवले. आज उद्या 4 वाजवणार, नंतर 3 वाजवणार, 2 वाजवणार. असंच करत करत पहाटे 6ला पण जायचं आपल्याला. सीन असं आहे भाऊ, लग्नाला जायचं होतं रे का. 5 वाजताचं लग्न होतं, 5:15 वाटतं. आणि कसलं काय फटकं पाय अशी धरत होती. काय तर बोलायचं, उठलंच नाही. आणि लांब आहे लग्न, 1-1.5 तास लागलं जायला. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, नंतर जाते पूजेला निवांत भेटते. अवघडच काम झालं. तर सीन असं आहे, तुम्हाला माहिती आहे वातावरण आपल्या घरात सध्या हे चालू आहे, भूकंप. ट्रिप म्हटलं की घरात बस असं म्हणतात. त्यामुळं पण तुमच्या भावाने आता डोकं बदल झालं आहे. तुमच्या भावाचा आता तुमचा भाऊ निघाला उद्या नाही परवा, 2 दिवसात एवढं निघालो. थांबा जरा करतो विषय पांगून टाकतो. बास्की कवर डेली ब्लॉग मी स्वतः वाईट टाकतो. काय म्हणते काय म्हणते बाई जायला काय तू 2 गाडी नाही लागेल मग, एकटा बोर होईल गाड्या. तर कुठं चाललोय आम्ही? कुठं चाललोय रे? पुण्यात चाललोय. पुण्यात कुठं काय जातोय बघत राहा. खिशात काय गावलं भाऊ? खिशात रुमाल गावलं नाही, माझं गावलं. हां माझं चाललोय पुण्यात. काय नियोजन आहे. आणि वाटतंय परत कट्ट्यावर जाऊन बसावं. आपल्या चाय कट्टा गँग आपली रेग्युलर. काय होतंय बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून टाका. पण काय लाईट बिल येतं का नाही तुम्हाला? एवढं लाईट चालू सगळ्या त्याच्या बाहेरची लाईट. आता एवढ्या 5 वाजता कोण लाईट लावतं का बाहेरची? करीब मेरी नजर से खुद को देखते चला. हा देवा, काय तिच्या आईला 50 वर्षाचा माणूस असल्यागत वाटत आहे माहिती का. अंग बिंग जाम झाले. चाटू बाय बाय. आता तुम्हाला सनसेटचा व्ह्यू घ्यायला कुठं मनाली, दिल्ली, आग्रा, अजून कुठं रे लद्दाख पिद्दाखला जायची गरज नाही आहे. मांजर रोडला या आणि मस्त सनसेटचा व्ह्यू घ्या. फुकट घ्या, खर्च करायची गरज नाही. फक्त घरातून बाहेर यायचं आणि सनसेट बघायचं. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways. Oh guys, वी आर इन ॲट कॅम्पात आलेलो आहे आपण. कशाला आलेलो आहे चला दाखवलं. हो रे राव बघ की कितने कपडे घेतात आहेत ना असे.
हा ना, आणि तरी बी भारी दिसतात. 4,000 रुपयाचं हुडी आहे रे हे, तरी बी बेकार आहे का दिसतं. इथंच जायचं का? सो आपण प्रो रायडरमध्ये आलेलो आहे. जरा तुम्हाला आता कुछ तो आने वाला आहे, रुको. कुछ तो आने वाला आहे. नाही तर पळून जाणार आहे डायरेक्ट, पण जाणार आहे. निघाड. सो गाईज, वी आर इन प्रो रायडर राईट नाव. आणि बघा ॲक्सेसरीज घेतो आता. अजून काय 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 बेकार काम करणार आहे आता एवढ्यात. आम्ही काय करणार आहे तुम्हाला कळेलच. बेकार म्हणजे पळून जाणार आहे डायरेक्ट घरातून. पळून जायची तयारी चालू आहे. काय किती पण टिकल का? आपली कुठं Z900 एवढं घ्यायला. चिट्टी चिट्टी हे पण त्यातच आहे का? अच्छा, किती का टोटल? आता माझ्या अंगावर मास नव्हतं, म्हणून मी काय केलं, अपग्रेड करून घेतलं. चिलखत लावून घेतलं. हे चिलखत आपले माशी लाभ घातले ना डायरेक्ट. आणि हे तर मुख्य माराय असले खवड्या मारायला हे सगळं ह्याचं येईल, लोखंडाचं येईल. आणि आता ते हे पण लावणार आहे मला काय ते ग्लब्स वगैरे काहीतरी येते थॉरचं. सो सीन असं आहे, चाललो आहे घरातून पळून, त्याच्यामुळे एवढं सगळं घेतलं. लांब जाणार आहे कारण घरची सोडत नाही आता गाडी दाडकावल्यापासून. आता काय म्हणणार आहे घरी म्हणणार आहे चाललो, आलोच म्हणणार थोड्या वेळात आलोच. डायरेक्ट पांगणार 4-5 दिवस फोन स्विच ऑफ. आल्यावर बघू जे होईल ते होईल. पुढं काय जाणार आहे स्टेटून बघत राहा तुम्ही, काय विषय नाही. पुढं काय जाणार काय म्हणजे एक नंबर होणार आहे. ये देखो ये मेरा चांदी का हाथ, बहुत पैसा है अपने पास, अंबानी मेरे वो भी चांदी का है ये भी चांदी का है, और ये देखो ये भी चांदी का है, चप्पल से प्लास्टिक की है, ये भी चांदी का है. ती पोरगी असते बघून माझ्याकडे. डेंजर काम आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतं आहे ना, म्हणजे प्रोफेशनल वाटतं एकदम. मस्त 90-100 गाडी चालवतो आपण, पण प्रोफेशनल वाटतं. अजून काय काय घ्यायचं आहे? काय म्हणता? ग्लव आहे की? घालून बघ बरं, तुला कम्फर्टेबल वाटतं का? अपन तो क्या पीछे बैठने वाला खिलाड़ी है. हे आत्ताच बरं वाटतंय रे, पण लॉंग राईडला असं लय जड होणार बघतो. हां मग काय वाटतं मला तर वाटतं होईल म्हणून. कॅमेरा इतर बघ. किती महाग आहे राव, एवढा महाग असतंय. प्राईस सांगू का? सांगू का तुम्हाला प्राईस सांगू. कर्ज झालंय हो, कर्ज झालंय मारण्याचं. काय कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. औकात से बड़े शौक इंसान को कर्ज बाजारी बना देती है, लेकिन औकात से बड़े सपने इंसान को कामयाब बना देती है. ये बात सच है ना मेरी जान. चला घेऊन टाकाय ग्लव्स का? एक स्पेअरला बघायचे का? ते आहेत ना, चांगले आहेत ना? आहेत का इथं? का वर आहेत ग्लव्स? कितीपासून आहे का इथं खाली? हेल्मेट घ्या, त्याला ग्लव्स घ्या, त्याला नी घ्या, त्याला जॅकेट घ्या.
आणि कर्ज बाजार येवा देसाय चांगला नाही कितीला आहे 1000चा मान आपलं कोणतं आहे ते ब्लूवाला आहे ना का ब्लॅकवाला मार्केटिंग काय म्हणला हा मग काय इतक्यात बसायचं का ते हां नानापेठेत आता यायला पहिल्यांदा उलटं झालं पण नानापेठेत महाग आणि प्रो बायकरला स्वस्त नाही प्रो बायकरला सगळं क्वालिटी भेटतं त्यामुळं काय विषय नाही हो गाईज आता सध्या आपण हे कात्रजमध्ये आलो आहे कात्रजमध्ये कॅम्पातून कात्रजमध्ये आलो घरी जायचं होतं पण आलो कात्रजमध्ये का आलो आहे त्याचं कारण बघा कळेल तुम्हाला काश्मीर रिटर्न कोण कोण आद्या येत आहे ना भाई आला आपला भाई काय विषय निवांत बसलेला तो गाईज बघा आपल्याला जायला जमलं नाही पण हे बघा तुम्ही येऊ बघा हे काय सिंथन टॉप का अंग्रेजी कमजोर आहे हमारे भाई असं आहे व्ह्यू हे व्ह्यू घेऊन आलेले आहेत एक्सपिरियन्स पैसा तुम्ही खरं हे करून आला पैसा वसूल करून आला हे काय गाडी थोडली काय गाडीची बाप घेत आहे का अरे थंडीच तेवढी जिथं चान्स भेटतो तिथं डेंजर गाव आहे डेंजर गाव आहे यांचं तो गाय इधर पिझ्झा पार्टी चल रही है खाओ आहे पनीर आहे हे 2 चिकन आहेत हे 2 चिकन एक पनीर आणि हे बघा तुमच्या वयाच्या पोरांना पोरं व्हायला लागलेत लग्न करा लवकर सगळ्यांनी त्यांना काही झालते का सो गाईज दिस इज काश्मीरचं गिफ्ट बघा गिफ्ट फ्रॉम सायली घालून बघ कसं दिसतंय जरा पब्लिकला दाखव आपलं मजाक थोडी तर काय माहिती एवढं चांगलं बॅग येते ऑफिसवरनं आले ते डायरेक्ट घरी नाही गेले अजून ऑफिसवरनं चालले ना डायरेक्ट चला आता बाई कधी जायचं मग कुठं जायचं सांग तू जाऊ चांगलं दिसतंय त्याच्यापेक्षा भारी दिसतंय ते पांढऱ्या काद्यापेक्षा भारी आहे सो बॉईज 9 वाजलेले आहेत आणि जस्ट घरी निघालेला अरे याला काय झालं सो गाईज रिच्ड घरी पोचलेलो आहे किती वाजलेत आणि 10 वाजले घरी पोचायला 10 सो भूक लागले खातो डॉमिनोजचा पिझ्झा खाल्लेला पण घरी नेमकं सांगितलेलं जेवाय आहे म्हणून मग आता भूक नसली तरी भूक लागली म्हणायचं आणि खायचं नाही तर शिव्या खायच्या मग जेवतो आणि मग परत जातो परत जायचं आहे मला नाही काय नसते आहे ते बरं आहे आणि त्यांनी गाड वगैरे घेतले ते घेतले कुठं काय जातो आहे ते पण सांगतो तुम्हाला 11:30 वाजलेले आहेत तुमचा भाऊ जाऊन आला आता फ्रेश वगैरे होऊन बसलो आहे जरा निवांत तर सीन असा आहे तुम्ही म्हणताल नी गार्ड परत एल्बो गार्ड का घेऊन आला आहे आता सीन असं आहे की तुम्हाला तर माहितीच आहे आपला प्लॅन होता फिरायला जायचा पण ॲक्सिडेंटमुळे आता सीन कायला गाडीचा शॉर्ट झाला जरा आता पण आम्ही काय करणार आहे माहिती आहे का डायरेक्ट कल्टी कुठं काय जाणार आहे हे डायरेक्ट जातानाच सांगतो तुम्हाला नाही अवघड काय निघता आहे ना कुठं त्याच्यामुळे ना डोकं बंद जायला आहे माझं लॉगला एक तर फिरलं पण पाहिजे ना रोजच काय डेली ब्लॉग काढू एक तर मलाच जायची इच्छा झाली मरणाची पण हे काही ना काही तर आडवं यायला लागले त्यामुळे म्हणलं आता डायरेक्ट घेऊन सेफ्टी मग बघायची ना पहिले सेफ्टी फर्स्ट त्याच्यामुळं किट वगैरे घेऊन आलो सगळे कारण लांब जायचं आहे किट वगैरे असलेले बरे सो लांब जायचं त्यामुळे किट वगैरे असलेलं बरं आहे बाकी मग तुम्हाला म्हणलेलं कात्रज आपलं काश्मीरवरून गिफ्ट आलेलं आहे ते पण जाऊन घेऊन आलो आणि एवढ्यात निघालं आता आपण पुढं काय जायचं स्टेटून तुम्ही बघत राहा अजिबात स्किप करून मला सो आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सो आजसाठी एवढं भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं तेरी ही बातों में खोना मैं चाहूं तेरी